नमस्कार. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन कोरड्या कपड्याने पुसून मी या ठिकाणी अशा प्रकारे ह्या मिरच्यांमधून कट देऊन घेतलेला आहे. कढईमध्ये 2 चमचे बेसन टाकून मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिटं बेसनाचा कलर हलकासा बदलेपर्यंत हे बेसन या ठिकाणी मी भाजून घेतलेले आहे. बेसनाचा हलकासा वास यायला लागला की गॅस बंद करून त्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ टाकून हा मसाला पूर्णपणे थंड करून आता मिरचीमध्ये आपण भरून घेऊयात. सर्व मिरचीमध्ये मसाला भरून झाल्यानंतर तव्यामध्ये 2 पळी तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक मिरची टाकून एका बाजूने छानपैकी भाजून घेऊयात. एका बाजूने मिरची भाजून झाल्यानंतर पलटी करून तयार केलेला जो उरलेला मसाला आहे तो त्यावरती टाकून दुसऱ्या बाजूने देखील ह्या ठिकाणी मी मिरची फ्राय करून घेतलेली आहे. धन्यवाद.